नमस्कार दादा, कुठून आला तुम्ही? आम्ही शिवडीवरून आलोय, शिवडी विधानसभा. माझा काही प्रश्न आहेत. या आंदोलनाचा युवकांच्या आंदोलनाचा सरकारवर कितपत प्रभाव पडेल? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि तसेच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे राजीनामा देतील का, की सरकार फक्त आश्वासने देऊन हा विषय शांत करण्याचा प्रयत्न करेल? असं काहीच होणार नाहीये, कारण मेलेल्याला एकटा उठवता येतं, पण जो झोपेचं सोंग करतोय त्याला कधीच उठवता येत नाही. तर हे सरकार गेल्या 20 दिवसापासून झोपेचं सोंग करतंय, त्यामुळे यातून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही. आणि तुम्हाला माहित असेल, 1-2-3 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी देखील, पंजाबच्या शेतकऱ्यांनी असंच आंदोलन केलेलं दिल्लीला. त्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू देखील झाला, शेकडो शेतकऱ्यांवर गुन्हे देखील दाखल झाले आणि खूप वर्षांनी सरकारला माघार घ्यावी लागली. त्यामुळे इतक्यातच विद्यार्थ्यांना यश मिळेल असं वाटत नाही. परंतु जर हे आंदोलन असंच सुरू राहिलं, सगळे विद्यार्थी एकजुटीने या आंदोलनात उतरले, तर नक्कीच धर्मेंद्र प्रधान आणि दादा भुसे या दोघांनाही राजीनामा द्यावा लागेल. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला आमचा टाइम दिल्याबद्दल, तुमचा टाइम दिल्याबद्दल. सॉरी. जय महाराष्ट्र.